कांदिवलीच्या महाराजाचा बाप्पाचा विजय सो. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आपण पुन्हा एकदा आलो आहे मागी गणपती दर्शनासाठी. आज आपण करणार आहोत कांदिवली, चारकोप या ठिकाणचे सर्व गणपती बाप्पांचं दर्शन करणार आहोत. तर आता आपण आलो आहे कांदिवली ईस्टला. आपण पहिला गणपती करणार आहोत, तो आहे कांदिवलीचा गणाधीश. 30 ते 32 फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती आहे. माझा मित्र त्याच मंडळातला आहे, सचिन गावडे करून. तर पहिला मी कांदिवली ईस्टला आलो आहे. आणि कांदिवली ईस्टला यायचं असेल ना, तर कांदिवली स्टेशनचा लास्ट ब्रिज पकडायचा, बाहेर उतरायचं ईस्टला. तिथे आहे ना ऑटो रिक्षा लागतात, 15 रुपये घेतात शेअरिंगचे. डायरेक्ट बोलायचं बघा, पाठी बघा महिंद्रा येलो गेट. तिकडं आलात तर समोरच तुम्हाला कांदिवलीचा गणाधीश बसलेला भेटेल. आणि इथे 3 ते 4 गणपती बाप्पांचे मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. कांदिवलीचा महाराजा पण आहे. परत अजून पुढे पण गणपती आहेत, आता मला आठवत नाही. पण आपण आजच्या ब्लॉगला तुम्ही दर्शन घ्यालच. मग त्यानंतर मग आपण वेस्टला पण जाऊ, वेस्टला चारकोपला वगैरे जाऊ आपण. बाप्पा ओली क्रॉस आहे, कांदिवलीचा राजा आहे मार्केटचा. सो चला मग जास्त काय बोलत नाही, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. समोर आहे ना महिंद्रा नाव लिहिलेलं आहे, येलो गेट बरोबर. हा लास्ट स्टॉप आहे. आणि त्याच्याबरोबर अपोजिट साईडला आहे ना गेट लागलेलं असेल, शिवकल्याण स्वाभिमान संघ, कांदिवलीचा गणाधीश, मागी गणेशोत्सव मंडळ 2026. तिथं मेन गेट लावलं आहे. या मेन गेटमधनं आपल्याला आतमध्ये जायचं आणि समोरच मंडप आहे. सो चला आता आपण बाप्पांचं दर्शन घेऊया. सो फायनली आता आपण पोचलो कांदिवलीचा गणाधीश, मागी गणेशोत्सव मंडळ 2026. चला आतमध्ये जाऊया, गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. तर आपल्याला भेटलं वायबी ब्लॉग्स. वायबी ब्लॉग काय करतो इकडे? काय ना, आज मंडळासोबत आलो होतो आमच्या गणपती बघत. आज आम्हाला ते मुंबई गणेश होते ना, त्याची सन्मान चिन्ह होता ना, मग ते घेतलं आणि फिरत आलो तर इथे बघितलं तर आपला कांदिवलीचा गणाधीश होता. बोललो आपला तर सचिन दाचा मंडळ आहे, भेट सुद्धा देऊन आहे. सचिन दाला फोन केला. एकटाच राहिलाय? एकटाच आहे तू? नाही, आता आहेत मंडळाचे तिकडे, ते अपना बाजार तिकडे गेलेत. थांबला इकडे. मग मी थांबलो. बोललो आता सचिन दाले आपले मित्र लोक येतात, बोललो भेटून जाऊया आपल्या मित्र लोकांना. आणि आपले सचिन गावडे, जय गणेश. आपला सचिन भाऊ, मी बोललो ना मगाशी, सचिन गावडे आपला मित्र. यावर्षी मूर्तिकार चेंज ना? मूर्तिकारचं नाव काय यावर्षीचा? गौरव मरगज. खूप आता तुम्हाला भली मोठी मूर्ती दिसेल, 30 फुटाची. किती फूट आहे यावर्षी? पकडून 30 फूट. 30 फूट ना? हा, एक नंबर. चला आता आपण जवळून दर्शन घेऊया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
तर चला मित्रांनो, आपला आजच्या दिवसातला पहिल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे, कांदिवलीचा गणाधीशचं. आता आपण आहे ना मग सांगितलेला रूट, इथं कॉर्नरला गणपती आहे, याच रूटने आपल्याला सरळ जायचं आहे आणि इथे कांदिवलीचा राजा आणि कांदिवलीचा महाराजा बसतो. तर आपल्याला आपले दोन मित्र भेटलेले आहेत. काय काय श्रीजय ब्लॉग संकेत भाई, पहिली बार मागी में, पहिल्यांदा मागीमध्ये आलाय ना? येस येस, मागीमध्ये मी नाही, मला टाइम मिळाला 2-3 वर्ष, पण यावर्षी म्हटलं कंटिन्युअस 2 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत, तर म्हटलं काय नाही माहिती, टाइम काढून यायचं आपल्या कॉलेज बाय बरोबर. तर आज मस्त तुला गणपती बघायला भेटतील मागीमध्ये, तुला दाखवतो मस्त मोठे मोठे. Yes. आणि सुरुवातच मस्त साई पण आहे, साई तर गेल्या वर्षी पण होता आपल्याबरोबर, याच रूटला होता सारकोब आणि कांदिवलीला. तर चला मित्रांनो, आता आपण दुसरीकडे जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. आता पुढे गणपती एक आहे, तो आपण बघूया. चला, आता पोचलोय कांदिवलीच्या महाराजाला आणि तुम्हाला समोर प्रवेशद्वार दिसत असेल, कांदिवलीचा महाराजा मागी गणेशोत्सव. चला आता आतमध्ये जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया. आपण आगमन पण शूट केला होता. आता आपण मंडळात आलोय, मंडपामध्ये. चला. चला, कांदिवलीचे काही मंडळी आहेत आपले बारके. काय रे तुझं नाव काय? स्वरूप जाधव. तुझं नाव काय? ऋग्वेद राजेश वायकर. तुझं भूमी नितीन नाय. तुझं प्रॉफिट उभा. मल्ला सचिन नाय. स्वरूप जाधव. सौरभ जाधव. अच्छा. इकडे मला पण, मी पण. अरे हा हा, एस्त्रीजय ब्लॉग, एस्त्रीजय ब्लॉग, हा मोठा. यूट्यूबला, हा यूट्यूबला टाकणार. काय नाव? ऋग्वेद. ऋग्वेद. तुझं नाही, माझं नाव काय? गणेश आटवे. मग सर्च करा, तुम्ही येणार व्हिडिओमध्ये. पूर्वा. आणि गणेश व्यासा लागतं. हां. कोण आहे? हे दोघं. अरे आपला अध्यक्ष आला, अध्यक्ष. अध्यक्ष आहे ना. नाही, तुमच्या पोरांचा अध्यक्ष, तुमच्या टीम मधला अध्यक्ष आहे. तुमच्या टीम मधला अध्यक्ष ना? तुझं नाव काय? पूर्वांग निलेश कदम. पूर्वांग निलेश कदम. अध्यक्ष. बोला, मोठ्याने आवाज द्या. कांदिवलीच्या महाराजाचा हो. गणपती बाप्पा मोरया. चला. तर चला, आता आपण आहे ना कांदिवलीच्या महाराजाचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण आलोय कांदिवलीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. तर चला, आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. ह्या वर्षी आहे ना रूट चेंज केला, जरा गणपती आहे ना त्या साईडला बसत होता, पण जरा कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे तिकडे, त्यामुळे गणपती आहे ना इकडे कोपऱ्यात बसवलं आहे. तर इथं तुम्हाला मंडप दिसत असेल बघा, हा टॉवर आहे, टॉवरचा गेट आहे, बरोबर बाजूला गणपती बसला आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आता आपण ना एका छोट्याशा गल्लीतून बाहेर पडतोय, कारण इथे समोर एक गणपती आहे, गेल्या वर्षी आम्ही केलेला. आणि आता आपण कांदिवलीच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. आता लंबोदरचं दर्शन घेऊ. भरती एक लंबोदर, मला वाटतं ह्या गल्लीतनं बाहेर पडायला लागेल आपल्याला. चला चला, कांदिवलीच्या लंबोदरला आलेलो आता आपण. आता पुढे मस्त उभी मूर्ती आहे. तर चला मित्रांनो, फायनली आता आपण पोचलो आहे समतानगरला. आता कांदिवलीच्या लंबोदरचं दर्शन घेतलं, आता आपण कांदिवलीच्या इच्छापूर्ती गणेशचं दर्शन घेणार आहोत. तर इथे बघा
सुंदर असा प्रवेशद्वार केलेला आहे. तर आपण आतमध्ये जाऊया, प्रवेशद्वार दाखवतो पहिलं तुम्हाला. आणि या ठिकाणी आहे ना डेकोरेशन दरवर्षी आहे ना खूप वेगवेगळं असतं. खरंच मजा येते बघायला आणि खूप छान डेकोरेशन असतं. चला बघा सुंदर असा प्रवेशद्वार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, कांदिवलीचा इच्छापूर्ती मागी गणेशोत्सव. चला आता आतमध्ये जाऊया, साईडला चपल्या काढूया आणि मग आतमध्ये जाऊया. चला बघा, हे बघा इकडून अशी एंट्री आहे आणि आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. जर रात्री आलात तर इथं मस्त असं लाईटिंग तुम्हाला बघायला भेटेल, खूप सुंदर अशी. बघा चला आता फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी डेकोरेशन होतं. गेल्या वर्षी प्रयागराज होतं, यावर्षी 12 ज्योतिर्लिंगांचं डेकोरेशन केलेलं आहे. मस्त महादेवाची वरती मूर्ती होती सुंदर अशी आणि खूप सुंदर असं डेकोरेशन बघितलं मी. आणि तुम्ही आता कांदिवलीच्या इच्छापूर्ती गणेशचं दर्शन घेतलं आहे. आणि चला आता आपण इकडनं निघतो डायरेक्ट कांदिवली वेस्टला. स्टेशनला 2 गणपती बसतात, एक बाप्पा होली क्रॉस आणि दुसरा कांदिवली मार्केटचा राजा. ते आपण 2 गणपती कवर करून डायरेक्ट आपण चारकोपला जाऊया डायरेक्ट. चला इथं दर्शन पण खूप छान झालेलं आहे, मस्त वाटलं. आणि ज्या ज्या मंडळाने आपला सत्कार केला, सन्मान केला, त्यांचं मनापासून आभार. मी जास्त नाव नाही घेऊ शकलो तरी भारी वाटलं. आता इकडनं आपण डायरेक्ट वेस्टला जाऊया. तर चला मित्रांनो, फायनली आपले 4 ते 5 गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे बाप्पा होली क्रॉस. आणि स्टेशनचे 2 गणपती, बाप्पा होली क्रॉस आणि कांदिवलीचा मार्केटचा राजा. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत चारकोपला. चारकोपला भरपूर मजा येणार आहे. आज संडे पण आहे, गर्दी असेल काय माहिती नाही बाई. आज गर्दी असणार का नाही? असणार 100% असणार. सगळे आता भेटूया तिकडे गेल्यावर माहिती पडली काय ते. चला भेटूया. लालबागचा राजा.
तर चला मित्रांनो, आता आपण कांदिवलीच्या राजाचं दर्शन घेतलं. स्टेशनपासून फक्त 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे, गणपती बसतो, मार्केटमध्येच बसतो. आणि आता आपण आलो आहे बाप्पा हॉली क्रॉस. तर बाप्पा हॉली क्रॉस आपल्या समोरच आहे मेन गेट. आणि कांदिवलीच्या राजाचं यंदा 75 वर्ष आहे. तर खूप छान अशी लाईटिंग आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. तर चला आता बाप्पा हॉली क्रॉसचं दर्शन घेऊया. समोर आपण बघतोय बाप्पा हॉली क्रॉसचा मेन गेट. तर इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. चला. तर आता आपल्याला बाप्पा हॉली क्रॉसचे अध्यक्ष मयूरदादा भेटलेले आहेत. तर जय गणेश. आपल्याला आगमनाला पण भेटलेले, पोईसरच्या मोर्याला ना. हां. तर दादा कुठं गडबडीत थोडं बाहेर चाललेत. आपण बोललो घेऊया. आणि हे दोघं आपल्याला ओळखतात, व्हिडिओमध्ये पाहत असतात. जय गणेश. जय गणेश. मग दादा कुठं आता बाहेर चाललेत? आता मी जरा माझा प्रोग्राम आहे, साऊंडचा माझा बिझनेस आहे, तर मला जरा आज धावपळ आहे. चालेल घेतो दर्शन आता आपले आतमध्ये. कार्यकर्ते यंदा 10वं वर्ष आहे ना. यंदा 10वं वर्ष आपलं. हा, नक्की चला मग भेटू. चला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया. चला बाप्पा हॉली क्रॉस. चला आता पुढे जाऊया आपण. तर आपल्याकडे आता हे आहेत नेहमी असतात आपल्या ब्लॉगमध्ये. आणि हा आपला व्हिडिओ बघतो. तुझं नाव काय? स्मरण पाटील. स्मरण पाटील. हां. काय लावलंय? माझं नाव रील चालू आहे काय? आता आपण होतो बाप्पा हॉली क्रॉसला. आणि हे बाप्पा हॉली क्रॉसचे आपले छोटे कार्यकर्ते तर नेहमी आपल्या ब्लॉगमध्ये असतात, सपोर्ट करतात. काय बोलशील आता? बोल काहीतरी. बोल. आपला गणेश भाईच्या चॅनलला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. नक्की ना? कसा वाटला व्हिडिओ? हां चालेल. तुझं नाव काय? सोरन. स्मरण स्मरण पाटील. पाटील. नक्की. चल बोला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. आणि जोरात आवाज दे बाप्पा हॉली क्रॉसचा. हॉलीक्रॉसच्या बाप्पाचा विजय सो. ही शान कुणाची? हॉलीक्रॉसच्या बाप्पाची. चला धन्यवाद. चला मित्रांनो, आता आपलं बाप्पा हॉली क्रॉसच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण इकडनं चाललो आहे चारकोपला. आता एक काय बोलता? गणपती बाप्पा. चला आपण इकडनं आता जातो. आता इकडनं आपण जाऊया चारकोपला. चला पटकन. उशीर झाला आहे, या वर्षी भरपूर उशीर झाला, लेट झाला. आता आपण दुपारपर्यंत चारकोपमध्ये असतो. चला पटकन जाऊया. आणि बाप्पा हॉली क्रॉसच्या मंडळाचं धन्यवाद, त्यांनी आपला सन्मान केला. चला पटकन जाऊया. चला आता आम्ही आलो आहे चारकोपच्या चिंतामणीला. पहिला चारकोपचा गणपती आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. चारकोपमध्ये आता एंट्री केलेली आहे. कांदिवलीमध्ये सर्व गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता चारकोपमध्ये एंट्री केलेली आहे. चारकोपमध्ये पहिला गणपती आपण आता करतोय तो चारकोपचा चिंतामणी. तर चला, आगमन आपण कव्हर केला होता आणि आगमन कव्हर केल्याच्या नंतर आता आपण दर्शनाला पण आलेलो आहे. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया.
चला मित्रांनो, जस्ट चारकोपच्या चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण इकडनं निघूया, बाजूलाच बसतो. चारकोपचा पेशवा हर्ष भाई भेटलेले आहेत. चारकोपचा पेशवा जस्ट आता आठवण झालेली. चारकोपचा पेशवा तुझ्या तिथं चाललोय आहे ना, पोरं आहेत ना. चल चल, चारकोपचा पेशवाला आपल्याला इथंच भेटला आणि चारकोपच्या चिंतामणीचं पण मस्त दर्शन झालेलं आहे आणि मंडळाचे मनापासून आभार, त्यांनी आपला सन्मान केला. चला आता पेशवाला भेटूया. चला आता आपण चारकोपच्या पेशवाला पोचलेलो आहे आणि इकडे बघा इथं जत्रा लागलेली आहे. म्हणजे या सगळ्यांनी स्टॉल वगैरे लागलेले आहेत भरपूर काही आणि इथे पण आतमध्ये पण स्टॉल आहेत. बहुतेक गर्दी जास्त आहे आतमध्ये. चपला बघून तुम्ही समजून जाल. आणि यावर्षीची मूर्ती तुम्हाला माहितीच असेल, समोर दिले बॅनरवर. तर चला आता आपण प्रत्यक्ष आपण जवळ जाऊन बघणार आहोत. चला जाऊया आतमध्ये. तुम्ही बघू शकता सगळीकडे स्टॉल आहेत. चला पुढे जाऊया. लाइटिंग वगैरे खूप भारी गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी गर्दी पण बघा किती झालेली आहे. गर्दी भरपूर आहे. शो आहे काय शो? तर चला मित्रांनो, आता आपण चारकोपचा पेशवाचं पण दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाऊया चारकोपच्या राजाला. चला. आता फायनली आपण चारकोपच्या राजाला आलेलो आहे आणि चारकोपच्या राजाला आता गर्दी पण भरपूर आहे. चला आपण तुम्हाला आपल्या ब्लॉगतर्फे दर्शन देणारच आहोत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला तुम्हाला दर्शन भेटणार. चला दर्शन घेऊया. चला मित्रांनो, फायनली आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आता आणि तुम्ही बघू शकता राजा हा समोरच आहे. आता बघा राजा समोरच आहे आणि राजाचं आता दर्शन झालेलं आहे. आता जवळ जाऊन आपण दर्शन घेऊया. चला. तर चला मित्रांनो, आता चारकोपच्या राजाचं पण खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आणि गर्दी पण भरपूर होती. आपण तुम्हाला दर्शन दिलेलं आहे आणि चॅनलद्वारे आपल्या. तर तुम्हाला दर्शन कसं वाटलं कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया नक्की लिहा. चला आता आपण इकडनं पुढच्या गणपतीला जाऊया, चारकोपच्या सम्राट.
चला मित्रांनो, चारकोपच्या राजाचं दर्शन झाल्याच्यानंतर आता आपण आलो चारकोपच्या सम्राटला. आणि चारकोपचा सम्राट आपण आगमन कवर केलं होतं आणि आता आपण चाललो आहे चारकोपच्या सम्राट. चला. चला आता मित्रांनो, आपलं चारकोपचा सम्राटचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे इथून चारकोपचा श्री विघ्नहर्ता याचं दर्शन घेण्यासाठी. चला. मित्रांनो, आता आपला चारकोपचा श्री विघ्नहर्ताचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे चारकोपचा परमेश्वर तिथे जाणार आहोत आणि बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. चला. बाजूबाजूलाच गणपती बसतात, सम्राट, श्री विघ्नहर्ता आणि परमेश्वर. चला. आज चारकोपचा सम्राट आणि चारकोपच्या परमेश्वरला भंडारा आहे आणि इथे बघा सगळीकडे जेवण चालू आहे. साईडला तुम्ही बघू शकता सगळीकडे जेवण चालू आहे. चला. आता जस्ट आपण चारकोपचा परमेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे भंडारा पण होता. सो बघा, छोले, पापड आहे आणि गुलाबजामुन आहे, लोणचं आहे. तर संकेतबाई पण भंडाऱ्याचा लाभ घेतोय कारण माझा फेवरेट आहे छोले. त्याने बोललो आहे छोलेसाठी आपण भंडाऱ्याचा प्रसाद खाऊया म्हणतो. हा नक्की, त्यामुळे आलो. आणि तशी पण आम्हाला भूक पण लागली. सकाळपासून आम्ही काय खाल्लं नव्हतं, फक्त हलकी, फक्त थोडंसं काय बोललं पाणीपुरी. हा, पाणीपुरी तेवढी खाल्ली बस. तर चला मित्रांनो, आपले चारकोपचे सर्व गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता एक गणपती राहिला शेवटचा, तो आहे कांदिवलीचा श्री, ज्याचं आपण आगमन पण कव्हर केलं होतं. आता फक्त दर्शनाला आलो आहे आणि समोरच आपला कांदिवलीच्या श्रीचा गेट आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. तर आता पोहोचलो आपण कांदिवलीच्या श्री प्रवेशद्वाराजवळ. आता आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया कांदिवलीच्या श्रीचं. आजच्या दिवसभरातलं शेवटचं गणपतीचं दर्शन आहे कांदिवलीच्या श्रीचं. तर खरंच खूप मजा आली आणि तुम्हाला मजा आली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दर्शन कसं वाटतंय तुम्हाला तर नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया नक्की या. समोर आरती चालू आहे बाप्पाची. चला.
तर चला मित्रांनो, कांदिवलीच्या श्रीचं पण दर्शन झालेलं आहे आणि आजच्या दिवसातलं सर्व गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. आणि आय होप हा तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्यासोबत आज दोघं होते. जय गणेश. जय गणेश. संकेत भाई पहिल्यांदा आला आहे चारकोप कांदिवली साईडमध्ये मागीला. आता नेहमी असतो, पण संकेत भाईला अनुभव कसं वाटलं पहिल्यांदा इथे येऊन? मस्त एकदा ॲक्च्युली न्यू एक्सपिरियन्स आहे. मी फर्स्ट टाइमच आलो आहे, पण गणेशबाईमुळे सर्व ओपनच्या असं इकडे आल्याच्या नंतर जेणेकरून भाद्रपदची फील वाटते ना. हां खरंच एकदम वेगळंच फील आहे खरंच आहे ना? म्हणजे एकदम मजा आली, एकदम खरंच मजा आली. आणि आणि साईला- अजून एक हां, गोष्ट आणि- म्हणजे ना की सर्व गणपती बघितले आम्ही, म्हणजे कांदिवलीतले पण गणपती बघितले आणि चारकोपमधले पण गणपती बघितले. पण हा जर शेवटी गणपती बघितला ना आपण, तर खरंच एकदम म्हणजे चिंतामणी असं समोर वाटतंय ना. पूर्ण चिंतामणीच्या रूपामध्ये, म्हणजे एकदम आपला चिंतामणीची एकदम आठवण आली वाटतं. हेच शब्द मी आगमनमध्ये बोललेलो कांदिवलीच्या श्रीला. तेच आता संकेत भाई बोलतोय. खरंच आहे, खरं मस्त, एकदम मस्त खरंच. भाई तुला कसं वाटलं इथं? मस्त वाटलं ना. आणि आज आम्हाला आता 10:30 वाजलेत, भरपूर लेट झालेलं आहे. पण तुम्हाला आजचा दर्शन कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासाठी आम्ही एवढं टायमिंग तर बघत नाही, पण तुमच्यासाठी हे दर्शन आम्ही घेऊन येतो मुंबईमध्ये. आता उद्या बघूया आपण, उद्या मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी दर्शन घेऊया. चला मग, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या व्हिडिओने. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया.